नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज पण आपण काय करतोय, जो ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन टॉपिक आहे त्याच्यामधील जनरल सोल्युशनचा कन्सेप्ट बघतोय. तर आपण थेरम बघितलेत, पण त्याच्याशी रिलेटेड आपली एक्झाम्पल चालू आहे. तर बघा एक्झाम्पल काय आहे. फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ tan थीटा इक्वल टू √3. तर सोल्युशन मध्ये गिवन ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन इज tan थीटा इक्वल टू √3. पण √3 ची व्हॅल्यू tan मध्ये कधी असते, तर tan ऑफ π/3 ला √3 असते. म्हणून मी हेच इक्वेशन 1 कसं लिहू शकतोय, tan थीटा इक्वल टू √3, पण √3 ची व्हॅल्यू काय आहे, tan ऑफ π/3. म्हणजेच याच्यावरून काय म्हणता येईल, दोन्ही पण tan फंक्शन आहेत. याचा अर्थ हे अँगल काय असतील, इक्वल असतील. म्हणजे थीटा इक्वल टू π/3 होईल. पण तेच π/3 0 to 2π मध्ये आहे का, तर हो. देअरफॉर काय होईल, थीटा इज इक्वल टू π/3 इज द प्रिन्सिपल सोल्युशन होईल. पण आता या प्रिन्सिपल सोल्युशन वरून काय करायचं, आपल्याला जनरल सोल्युशन फाइंड आउट करायचंय. तर जनरल सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी काय, तर आपल्याला काय माहित आहे, जनरल सोल्युशन ऑफ tan थीटा इक्वल टू tan अल्फा असेल तर त्याचं जनरल सोल्युशन काय होतं, थीटा इक्वल टू n पाय प्लस अल्फा वेन n बिलोंग्स टू z. तर आता इथं अल्फाच्या जागी काय असेल बघा, हे जे अल्फा आहे त्या अल्फाच्या ऐवजी इथं काय असेल, tan थीटा इक्वल टू tan ऑफ अल्फा म्हटलं तर हे आपल्यासाठी काय असेल, थोडा वेळ अल्फा असेल. म्हणजे tan थीटा इक्वल टू tan ऑफ π/3 कसं लिहिता येईल, tan थीटा इक्वल टू tan ऑफ π/3 हे थीटा इक्वल टू n पाय प्लस π/3 वेअर n बिलोंग्स टू z अशा प्रकारे लिहिता येईल आपल्याला. म्हणजे हेच tan थीटा इक्वल टू tan ऑफ π/3 कसं लिहिलंय, थीटा इक्वल टू n पाय प्लस π/3 वेअर n बिलोंग्स टू z अशा प्रकारे लिहिता येईल. इथं मायनस कन्सिडर करू नका, डोंट कन्सिडर मायनस साइन. Therefore general solution of tan theta equal to √3 is theta equal to n pi plus π/3 where n belongs to z. तर बघूया नेक्स्ट एक्झाम्पल, जनरल सोल्युशन फाइंड आउट करायचं. क्वेश्चन आहे, फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ sin थीटा इक्वल टू मायनस ऑफ √3/2. तर आता इथं मायनस आले, त्यामुळे बघूया आपल्याला पहिल्यांदा प्रिन्सिपल सोल्युशन काढायचं एक तरी. तर त्याच्यासाठी काय आयडिया जी प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये यूज केली तीच सेम आयडिया काय करायची आपल्याला इथं पण यूज करायचं. तर दिलेलं ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन sin थीटा इक्वल टू मायनस ऑफ √3/2 याला इक्वेशन नंबर 1 मानतो. पण याच्यामध्ये काय करायचंय आपल्याला, फर्स्ट वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ थीटा बाय इग्नोरिंग निगेटिव्ह साइन. तर हे निगेटिव्ह साइन नाही असं कन्सिडर करून काय करायचंय, मला sin थीटा इक्वल टू √3/2 चं सोल्युशन फाइंड आउट करायचंय. तर sin थीटा इक्वल टू √3/2 आहे. पण √3/2 कधी असतं साइन मध्ये, तर sin π/3 असतं. म्हणजे √3/2 हे मला कसं लिहिता येईल, sin ऑफ π/3 असं लिहिता येईल. म्हणजे हे दोघं जर इक्वेट केले तर थीटाची व्हॅल्यू काय मला मिळून जाईल, π/3 मिळून जाईल. पण हे आपल्या सोल्युशनचा पार्ट नाही, फक्त थीटा इक्वल टू π/3 च्या हेल्प घेऊन आपल्याला काय करायचंय, प्रिन्सिपल सोल्युशन पर्यंत पोहोचायचंय. मग काय होईल, थीटाची व्हॅल्यू π/3 चे आयडिया यूज करून. पण आपल्याला आता हे जे निगेटिव्ह ऑफ √3/2 दिलंय त्याच्यासाठी काय, sin थीटा थोडक्यात काय निगेटिव्ह आहे. आणि साइन फंक्शन निगेटिव्ह कधी असतं, तर थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह असतं. मग अलाइड अँगल प्रॉपर्टी यूज करून काय करू शकता तुम्ही, एक तर थर्ड क्वाड्रंट मधलं सोल्युशन काढू शकताय किंवा फोर्थ क्वाड्रंट मधलं. कारण तुम्हाला जनरल सोल्युशन काढण्यासाठी एकच प्रिन्सिपल सोल्युशनची गरज आहे. म्हणून मी काय करतोय, थर्ड क्वाड्रंट मधलं सोल्युशन घेतोय, फोर्थ क्वाड्रंट मधल्या सोल्युशनचा विचार करणार नाही. म्हणजे हेच कसं लिहिता येईल, मायनस sin थीटा इक्वल टू sin ऑफ पाय प्लस थीटा असं लिहिता येईल. पण थीटाची व्हॅल्यू ऑलरेडी आपण काय फाइंड आउट केलेली आहे, π/3 केलेली आहे. त्यामुळे काय होईल, मायनस sin थीटा म्हणजेच मायनस sin ऑफ π/3 इक्वल टू sin ऑफ पाय प्लस π/3 होईल.
पण हे साइन पाय बाय 3 म्हणजेच काय रूट 3/2 होईल, हे मायनस ॲज इट इज, आणि पाय प्लस पाय बाय 3 काय होईल 4 पाय बाय 3 होऊन जाईल. आणि ह्याचं हे मायनस रूट 3/2 हे इक्वेशन 1 मध्ये बघितलं तर त्याची लेफ्ट हँड साइड काय आहे, इथं इक्वेशन नंबर 1 तर साइन थिटा आहे. म्हणजे हेच कसं लिहिता येईल मला, याची व्हॅल्यू साइन थिटा जर लिहिली तर साइन थिटा इक्वल टू साइन ऑफ 4 पाय बाय 3 होईल. याचा अर्थ थिटाची व्हॅल्यू 4 पाय बाय 3 होईल. आणि हा थिटा मला आवश्यक आहे. म्हणजे इथं पण थिटाची व्हॅल्यू काढली, पण याची हेल्प घेऊन आपण काय केले, प्रिन्सिपल सोल्युशन घेतलं. तर हे आपलं प्रिन्सिपल सोल्युशन आहे, थिटा इक्वल टू 4 पाय बाय 3. पण हे लगेच प्रिन्सिपल सोल्युशन म्हणू शकणार नाही. ते कधी होईल तर ती व्हॅल्यू 4 पाय बाय 3 0 to 2 पायच्या मध्ये असेल तर ही आहे. म्हणून काय होईल, थिटा इक्वल टू 4 पाय बाय 3 इज द प्रिन्सिपल सोल्युशन. आणि याचा यूज करून काय करायचं, आपल्याला जनरल सोल्युशन पर्यंत पोहोचायचं. तर ही साइन थिटाच्या रिलेटेड आयडिया होती, म्हणून त्याच्याशी रिलेटेड जनरल सोल्युशनची आयडिया काय, साइन थिटा इक्वल टू साइन अल्फा देन थिटा इक्वल टू n पाय प्लस -1 टाइम्स अल्फा वेर n बिलोंग्स टू z. हे आपल्याला थेरम प्रूव्ह केलेला आहे, ती आयडिया आहे इथं. मग इथं हा जो थिटा इक्वल टू 4 पाय बाय 3 आहे, ही काय असेल आपल्यासाठी थोडा वेळ अल्फाची व्हॅल्यू असेल. मग काय होऊन जाईल बघा, साइन थिटा इक्वल टू साइन ऑफ 4 पाय बाय 3 असेल. तर ही अल्फा आहे, त्याप्रमाणे काय होईल, थिटा इक्वल टू n पाय प्लस -1 इंटू 4 पाय बाय 3 वेर n बिलोंग्स टू z. तर हे काय होईल, आपलं सोल्युशन होईल जनरल सोल्युशन. तर असं निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह इग्नोर करायचं आपल्याला, आणि त्याच्यावरून थिटाची व्हॅल्यू काढायची, आणि त्या थिटाच्या व्हॅल्यू वरूनच आपल्याला काय करायचंय, प्रिन्सिपल व्हॅल्यू काढायची थिटाची, आणि त्या प्रिन्सिपल व्हॅल्यूचा यूज करून आपल्याला काय करायचंय, जनरल सोल्युशन फाइंड आउट करायचं. असं प्रत्येक निगेटिव्ह टर्म असेल तर त्याच्या वेळेस आपल्याला हा सोल्युशनचा कन्सेप्ट यूज करायचा. तर बघूया नेक्स्ट, फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ cos थीटा इक्वल टू -1/2. तर हे दिलेलं ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन आहे, त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणतोय. इथं निगेटिव्ह साइन आहे, तरी पण आपण निगेटिव्ह साइन नाही असं कन्सिडर करून सोल्युशन काढतोय. म्हणजे निगेटिव्ह साइन इग्नोर केलं तर तेच काय होईल, cos थीटा इक्वल टू 1/2. पण 1/2 हे cos मध्ये कधी असतं, तर cos पाय बाय 3 ला असतं. म्हणून 1/2 ची व्हॅल्यू काय ठेवतोय मी, cos ऑफ पाय बाय 3 ठेवतोय. हे दोन्ही इक्वेट केलं म्हणजे थिटा इक्वल टू काय मिळून जाईल, पाय बाय 3 मिळून जाईल. पण हा आपला सोल्युशनचा पार्ट नाही, पण याच्या मदतीने आपण काय करणार आहे, प्रिन्सिपल सोल्युशन काढणार आहे, आणि मग जनरल सोल्युशन पर्यंत पोहोचणार आहे. तर बघूया, थिटा इक्वल टू पाय बाय 3 आहे आणि cos थिटा निगेटिव्ह आहे. पण cos थिटा निगेटिव्ह कधी असतं, तर cos थिटा इज निगेटिव्ह, आणि कोसाइन फंक्शन निगेटिव्ह कधी असतं, तर सेकंड आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये कोसाइन फंक्शन काय असतं, निगेटिव्ह असतं. मग अलाइड अँगल प्रॉपर्टी काय यूज करून आपण सेकंडचं प्रिन्सिपल सोल्युशन तर घ्यायचे किंवा थर्डचं. म्हणजे -cos थिटा हा सेकंडचं सोल्युशनचं मी घेतोय प्रिन्सिपल सोल्युशन जनरल सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी. मग मी ही आयडिया यूज करतोय. पण थिटा काय आपला पाय बाय 3, म्हणजे हे कसं लिहिता येईल, -cos पाय बाय 3, आणि हे पाय मायनस पाय बाय 3 असं लिहिता येईल. पण हे पाय मायनस पाय बाय 3 काय होतं, 2 पाय बाय 3. म्हणजेच -cos ऑफ याची व्हॅल्यू तर आपल्याला माहित आहे 1/2 येत आहे, म्हणजेच -1/2 इक्वल टू cos ऑफ 2 पाय बाय 3 होतं. पण इक्वेशन 1 मध्ये बघितलं तर हे -1/2 काय होते बघा, -1/2 हे cos थिटाची व्हॅल्यू आहे. म्हणजेच काय, हेच मला एक्सप्रेस कसं करता येत आहे, cos थिटा इक्वल टू ते करता येईल cos थिटा इक्वल टू cos 2 पाय बाय 3 करता येईल. म्हणजे थिटाची व्हॅल्यू काय मिळून जाते मला, तर 2 पाय बाय 3 मिळून जाते. आणि हे 2 पाय बाय 3 हे 0 to 2 पायच्या मध्ये आहे, म्हणून हेच काय होईल, आपलं प्रिन्सिपल सोल्युशन होऊन जाईल. आता या प्रिन्सिपल सोल्युशनचा यूज आपल्याला काय करायचं आहे, जनरल सोल्युशन. म्हणजे हे थोडा वेळ आपल्यासाठी काय असेल, अल्फा असेल, आणि आपल्याला जनरल सोल्युशन cos थिटा इक्वल टू cos अल्फा साठी काय आहे, थिटा इक्वल टू 2n पाय प्लस और मायनस अल्फा वेर n बिलोंग्स टू z आहे. मग हेच मी कसं लिहू शकणार आहे, cos थिटा इक्वल टू cos ऑफ 2 पाय बाय 3, हे थिटा इक्वल टू 2n पाय प्लस और मायनस अल्फा. तर अल्फाची व्हॅल्यू काय होईल, 2 पाय बाय 3 वेर n बिलोंग्स टू
झेड अशी होऊन जाईल. म्हणजेच कॉस थिटा इक्वल टू -1/2 असेल तर त्याचं सोल्युशन काय होईल हे होऊन जाईल. हेच पुन्हा काय केले मी तर एक्सप्रेस केलेलं आहे. तर बघूया अशी अजून एक्झाम्पल्स. फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ कॉट थिटा इक्वल टू -√3. आता कॉट थिटा आहे त्याच्यासाठी अगोदर काय करायचंय ते आपण या टाइपचे असे एक्झाम्पल बघितलंय. तर सेम हेच एक्झाम्पल आपण प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये आहे असं कॉट मध्ये पण बघितलंय आणि याला अल्टरनेटिव्ह आयडिया आहे ती पण बघितली. तर हे दिलेलं ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन कॉट थिटा इक्वल टू -√3 आहे. पण कॉट ची व्हॅल्यू काय असते जनरली 1/tan असते. म्हणून कॉट थिटा इज इक्वल टू 1/tan थिटा आणि √3 हे √3 आपण 1 असं लिहितो. दोघांचा रेसिप्रोकल घेतला तर 1/tan चं tan होईल आणि √3/1 चं 1/√3 होईल. हे मायनस साइन ॲज इट इज राहील. हे आपलं इक्वेशन आहे. आता या कॉट वरून tan मध्ये कन्वर्ट केलेलं. आता हे निगेटिव्ह आहे म्हणजे आपल्याला काय करायचंय फर्स्ट वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ थिटा बाय इग्नोरिंग निगेटिव्ह साइन. निगेटिव्ह साइन इग्नोर करायचंय आणि tan थिटा इक्वल टू 1/√3 ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. तर हे 1/√3 tan मध्ये कधी असतं तर tan π/6 ला असतं. म्हणजे 1/√3 ची व्हॅल्यू जर मी ही ठेवली आणि हे दोन्ही इक्वेट केले तर मला थिटाची व्हॅल्यू काय मिळेल π/6 मिळेल. पण हा सोल्युशनचा पार्ट जर नसला तर याची हेल्प घेऊन काय करायचं आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करायचं. तर tan ची व्हॅल्यू निगेटिव्ह मध्ये दिली. मग tan निगेटिव्ह आहे आणि टँजेंट फंक्शन निगेटिव्ह कधी असतं तर पुन्हा सेकंड आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह असतं. म्हणजे बाय अलाइड अँगल प्रॉपर्टी मी सेकंड क्वाड्रंट मधलं सोल्युशन काय करतोय प्रिन्सिपल सोल्युशन एकच घेतोय. म्हणजे -tan थिटा हे काय होईल tan ऑफ π - थिटा ची आयडिया होईल. मग आता ह्या x च्या ऐवजी ही आयडिया आहे. या x ला थिटा थोडा वेळ मानलं थिटाची व्हॅल्यू π/6 ठेवली तर -tan of π/6 इक्वल टू tan of π - π/6 होईल. पण π - π/6 याचं काय होऊन जाईल तर हे एलसीएम घेतला तर होऊन जाईल 5π/6 आणि इथं tan π/6 तर 1/√3 असतं. हे आहे असं लिहिलं. म्हणजेच याच्यावरून काय होईल थिटाची व्हॅल्यू 5π/6 होईल आणि हाच 5π/6 0 to 2π च्या मध्ये आहे का तर आहे. म्हणजे थिटा इक्वल टू 5π/6 हे एक प्रिन्सिपल सोल्युशन आपल्याला मिळालं. हे कोणासाठी tan थिटा इक्वल टू -1/√3 साठी मिळालं. आता एक प्रिन्सिपल सोल्युशन घेतलं त्याच्यासाठी जनरल सोल्युशन फाइंड आउट करण्याची आयडिया काय tan थिटा इक्वल टू tan अल्फा असेल तर थिटा इक्वल टू n π प्लस अल्फा वेर n बिलॉंग्स टू z. आता इथं आपल्यासाठी अल्फाची व्हॅल्यू काय असणार आहे 5π/6 असेल. म्हणजे tan थिटा इक्वल टू tan ऑफ 5π/6 हे मला असं लिहिता येईल थिटा इक्वल टू n π प्लस अल्फा. पण अल्फाची व्हॅल्यू काय 5π/6 वेर n बिलॉंग्स टू z. म्हणजेच काय लिहितोय मी tan थिटा इक्वल टू -1/√3 हे जे दिलेला क्वेश्चन आहे म्हणजे इक्वेशन 1 आहे तेच कसं लिहिता येईल मला n π प्लस 5π/6 वेन n बिलॉंग्स टू z. पण हेच जर मी रेसिप्रोकल घेतला तर हेच कशावरून आलं होतं तर कॉट थिटा इक्वल टू -√3 वरून आलेला आहे हे बरोबर. मग याचं सोल्युशन काय होऊन जाईल हे सोल्युशन होऊन जाईल. तर कॉट मध्ये सेक मध्ये कोसेक मध्ये दिलं तर त्याला आपल्याला रिस्पेक्टिव्हली कोणामध्ये आणायचंय tan कॉस आणि साइन मध्ये कन्वर्ट करायचंय आणि त्या पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. तर नेक्स्ट एक्झाम्पल बघा काय आहे ते. नेक्स्ट आहे फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ कोसेक थिटा इक्वल टू 2. तर हे कोसेक थिटा इक्वल टू 2 आहे. त्याच्यासाठी कोसेक इज इक्वल टू 1/sin ची आयडिया माहित आहे. म्हणून कोसेक ची व्हॅल्यू 1/sin आणि 2 आहे ते 2/1 लिहू शकतोय. रेसिप्रोकल घेतला की काय होईल sin थिटा इक्वल टू 1/2 होईल. तर आता मला याचं सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. पण 1/2 कधी असतं साइन मध्ये तर 1/2 साइन मध्ये कधी असतं तर sin π/6 ला असतं. म्हणून sin थिटा इक्वल टू 1/2 इक्वल टू sin π/6 हे दोन्ही इक्वेट केलं तर अँगल पण काय असेल दोन्हीकडे साइन फंक्शन असल्यामुळे अँगल इक्वल असेल.
आणि हा अँगल पाय बाय 6 आहे तो 0 to 2 पाय मध्ये आहे, म्हणजे थिटा इज इक्वल टू पाय बाय 6 हे काय होऊन जाईल, एक प्रिन्सिपल सोल्युशन होऊन जाईल. आणि त्या प्रिन्सिपल सोल्युशनचा यूज कशासाठी करायचा आहे, जनरल सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी करायचा. तर काय असेल जनरल सोल्युशन, sin थिटा इक्वल टू sin अल्फा असेल, तर थिटा इक्वल टू n पाय प्लस -1 रेज टू n इंटू अल्फा वेअर n बिलॉंग्स टू z. हे आपलं जनरल सोल्युशनचा कन्सेप्ट आहे. तर हेच आपल्यासाठी असेल sin थिटा इक्वल टू sin ऑफ अल्फा. तर अल्फा आपल्यासाठी थोडा वेळ काय असेल, पाय बाय 6 असेल, म्हणजे sin थिटा इक्वल टू sin ऑफ पाय बाय 6 हे मला या कन्सेप्टचा यूज करून कसं लिहिता येईल, थिटा इक्वल टू n पाय प्लस -1 रेज टू n इंटू अल्फा, बट अल्फा इज पाय बाय 6 वेअर n बिलॉंग्स टू z. तर हे आपलं सोल्युशन होऊन जाईल. आणि त्याप्रमाणे आपण काय म्हणू शकतोय, तर sin थिटा इक्वल टू 1/2 आहे त्याचं सोल्युशन हे. पण हे sin थिटा इक्वल टू 1/2 हे कशावरून आलेलं होतं आपल्याला, कोसेक थिटा इक्वल टू 2 आहे, तर त्याचं सोल्युशन काय मिळून जाईल, आपलं हे सोल्युशन मिळून जाईल. आणि हेच मी इथं पुन्हा काय केले, एक्सप्रेस केलेलं आहे. देअरफॉर जनरल सोल्युशन ऑफ कोसेक थिटा इक्वल टू 2 इज थिटा इक्वल टू n पाय प्लस -1 रेज टू n इंटू पाय बाय 6 वेअर n बिलॉंग्स टू z. हो गया. नेक्स्ट एग्जांपल काय आहे, फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ sec थीटा प्लस √2 इक्वल टू 0. तर हे दिलेलं ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन sec थीटा प्लस √2 इक्वल टू 0 आहे, पण हे प्लस √2 राइट हँड साइडला घेऊन जाऊया, तेच होईल काय -√2. पण हे सेक मध्ये असेल ते आपल्याला काय करायचं आहे, सेक इज इक्वल टू 1/cos ची आयडिया यूज करायची. आणि सेक इज इक्वल टू 1/cos करून हे मायनस आहे, हे √2 कसं होईल, √2/1 होईल. दोघांचा रेसिप्रोकल घेतला तर 1/cos cos होईल आणि √2/1 चं 1/√2 होईल. मायनस साइन ॲज इट इज राहील. आणि हे आहे ते फंक्शन इक्वेशन, याचं आपल्याला सोल्युशन फाइंड आउट करायचं. पण ते सोल्युशन फाइंड आउट करताना काय करायचं, आपल्याला निगेटिव्ह साइन आहे ते इग्नोर करून आपल्याला काय करायचंय, सोल्युशन काढायचं आहे. म्हणजे निगेटिव्ह साइन इग्नोर केलं तर 1/√2 इक्वल टू cos थिटा साठी सोल्युशन काढायचं आहे. पण 1/√2 हे cos मध्ये कधी असतं, तर cos पाय बाय 4 ला असतं. म्हणजे cos थिटा इक्वल टू cos पाय बाय 4 होईल. आणि दोन्ही पण कोसाइन फंक्शन असल्यामुळे अँगल काय होईल, हे दोन्ही इक्वेट केलं तर थिटा इक्वल टू पाय बाय 4 होईल. पण हे आपला सोल्युशनचा पार्ट नाही, याची हेल्प घेऊन आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन काढून जनरल सोल्युशन काढायचं. तर कोसाइन थिटा हे निगेटिव्ह आहे आणि कोसाइन निगेटिव्ह कधी असतं, तर सेकंड आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये असतं. म्हणून मी एक प्रिन्सिपल सोल्युशन काढण्यासाठी मी सेकंड क्वाड्रंटला प्राधान्य देतोय. पण सेकंड क्वाड्रंट मध्ये अँगल काय असतो, पाय मायनस थिटा किंवा पाय मायनस x असतो. म्हणून -cos x कसं लिहिता येईल, मला cos ऑफ पाय मायनस x असं लिहिता येईल. मग याच्यावरून जर आपण x ची व्हॅल्यू आता इथं काय यूज करावी लागेल, मला पाय बाय इथे x ऐवजी थोडा वेळ थिटा आणि थिटा इक्वल टू पाय बाय 4 ठेवावं लागेल. म्हणजे इथं काय होईल, -cos ऑफ पाय बाय 4 इज इक्वल टू cos ऑफ पाय मायनस थिटा, म्हणजे पाय मायनस पाय बाय 4 होईल. हे cos पाय बाय 4 हे 1/√2 होतं आणि पाय मायनस पाय बाय 3 इथं एलसीएम घेतोय आणि एलसीएम घेऊन 3 पाय बाय 4 होईल. तर तुम्ही ही स्टेप नाही लिहिली तरी चालते, हे एलसीएम तुम्ही डायरेक्ट जरी करू शकत असाल, पाय मायनस पाय बाय 4 काय होते, 4 पाय मायनस पाय म्हणजे 3 पाय बाय 4, इथं असं डायरेक्ट लिहू शकताय. तर जेवढ्या तुम्हाला स्टेप इग्नोर करायच्या आहेत, इलिमिनेट करायच्या आहेत, त्या करू शकताय. मी इथं एकदम सिंपल मध्ये सिंप्लिफिकेशन जे आहे ते एक्सप्रेस करतो. तर हे आहे असं लिहिलं आणि याचं काय होईल, cos ऑफ 3 पाय बाय 4 होईल. पण हे जे 3 पाय बाय 4 येते ते थिटाची व्हॅल्यू असेल आणि ते 0 to 2 पाय मध्ये आहे. म्हणजे हे काय असेल, तुमचं प्रिन्सिपल सोल्युशन होऊन जाईल, थिटा इज इक्वल टू 3 पाय बाय 4. आता हे आपल्यासाठी थोडा वेळ काय असणार आहे, अल्फा असणार आहे. तर याच्यासाठी पुन्हा आपल्याला जनरल सोल्युशन cos थिटा इक्वल टू cos अल्फा काय असेल, थिटा इक्वल टू 2n पाय प्लस और मायनस अल्फा वेअर n बिलॉंग्स टू z. हा जनरल सोल्युशनचा कन्सेप्ट आहे कधी, cos थिटा इक्वल टू cos अल्फा साठी. मग बघूया cos थिटा इक्वल टू cos अल्फा, पण अल्फा काय आपला
3π/4 आहे. मग ही आयडिया जर यूज केली तर काय होईल 2n पाय प्लस और मायनस अल्फा n बिलॉंग्स टू काय असेल z असेल. पण ही आयडिया कधी आली आपल्याला cos θ इक्वल टू -1/2 असताना आली, -1/√2 असताना आली आणि ही राईट हँड साइड आहे शी लिहितोय. पण हे कधी आले आपण रेसिप्रोकल घेऊन आले म्हणजे हे कोणाचं आहे sec θ इक्वल टू -√2 साठी हे सोल्युशन आलेलं आहे. म्हणजे जनरल सोल्युशन ऑफ हे -√2 जर लेफ्ट ला घेतलं तर काय होईल sec θ प्लस √2 इज इक्वल टू 0 चं काय होईल हे आहे असं तुमचं जनरल सोल्युशन होईल. तर इथं n ची व्हॅल्यू जेवढ्या ठेवाल तेवढे तुम्हाला काय होईल थीटाच्या व्हॅल्यूज मिळत जाणार आहेत. म्हणजे इन्फायनाइटली मेनी इंटिजर आहेत त्यामुळे काय मिळणार आहे तुम्हाला इन्फायनाइटली मेनी जनरल सोल्युशन मिळणार आहे, इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्स मिळणार आहे. तर बघूया नेक्स्ट एक्झाम्पल. फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ cos of 2θ इक्वल टू -1/√2. आता इथं अँगल स्टँडर्ड अँगल राहिलेला नाही, cos of 2θ आहे इक्वल टू -1/√2 आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय आयडिया आपली डेव्हलप करायची. तर गिव्हन ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन इज हे cos 2θ इक्वल टू -1/√2. पण हे काय करतोय 1/√2 ची व्हॅल्यू cos मध्ये कधी असते तर cos ऑफ π/4 ला असते. म्हणजेच काय होऊन जाईल cos 2θ लेफ्ट हँड साइडचं मायनस cos ऑफ π/4 होऊन जाईल. आता इथं जर बघितलं तर हे cos ऑफ π/4 आहे, हेच मी कसं लिहू शकतोय cos π into cos θ. इथं जनरली हे आपल्याला मायनस cos θ कसं लिहिता येईल cos ऑफ π मायनस θ लिहिता येईल. म्हणजेच मायनस cos θ हे cos ऑफ π मायनस θ असं आपल्याला एक्सप्रेस करता येतं. म्हणजेच हे मायनस cos π/4 आहे ती मी या प्रकारे एक्सप्रेस करू शकतोय. त्याच्यासाठी मला ही बेसिक आयडिया यूज करावी लागते. तर cos ऑफ π मायनस θ काय होतं मायनस ऑफ cos ऑफ θ असं होतं. मग आता हे cos ऑफ 2θ इक्वल टू cos ऑफ π मायनस π/4. पण हे सिंप्लिफाय केलं तर काय होईल 3π/4 होईल. तर हे cos 2θ इक्वल टू cos ऑफ 3π/4 झालं. मग याच्यासाठी आपल्याला पुन्हा cos ऑफ हाय आयडिया वापरूया. याला थोडा वेळ x म्हणूया. cos x इज इक्वल टू cos अल्फा असेल तर x इज इक्वल टू काय होऊन जाईल 2n पाय प्लस और मायनस अल्फा वेर n बिलॉंग्स टू z होईल. आता इथं x ऐवजी 2θ आहे म्हणजे cos 2θ इक्वल टू cos ऑफ अल्फा साठी काय होईल 2θ हा जो पार्ट असेल तो इक्वल टू हा जर अल्फा मानला तर 2n पाय प्लस और मायनस 3π/4 वेर n बिलॉंग्स टू z असं होईल. पण आपल्याला थीटा साठी सोल्युशन काढायचं आहे. म्हणजे थ्रोआउट काय करतोय मी 2 ने डिवाइड केलं तर इथं 2θ ला 2 ने डिवाइड करून थीटा येईल. याला पण 2 ने डिवाइड करूया n पाय येईल. या पार्टला पण 2 ने डिवाइड करूया 3π/8 होईल प्लस और मायनस आय असं आणि हे n बिलॉंग्स टू z होईल. तर हे आपलं काय होईल जनरल सोल्युशन ऑफ -1/√2 चं होईल. तर अशाच प्रकारे आता अँगल जो स्टँडर्ड अँगल आहे तो स्टँडर्ड अँगल इथं नाही तर मल्टिपल ऑफ थीटा मध्ये अँगल आहे. तरी त्याच्यासाठी आपण काय करतोय आता सोल्युशन फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. तर नेक्स्ट एक्झाम्पल आहे फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ tan 3θ इक्वल टू -1. तर हे दिलेलं ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन आहे असं लिहितोय आणि काय करूया आपण 1 ची ब्लू कलरची व्हॅल्यू 1 आहे त्याची काय आहे tan π/4 आहे. म्हणजेच -1 कसं लिहिता येईल -tan ऑफ π/4 लिहिता येईल. पण -tan θ कधी असतं तर tan ऑफ π - θ ला असतं. म्हणून याला थोडा वेळ -tan θ असेल तर tan ऑफ π θ होईल आणि याचं सिंप्लिफिकेशन केलं तर काय होईल 3π/4 होईल. म्हणजेच काय मला मिळालं tan ऑफ 3θ इक्वल टू tan ऑफ 3π/4. मी याला थोडा वेळ काय मानलं x मानलं आणि याला अल्फा मानलं. तर याच्यासाठी काय आपल्याला फॉर्म्युला आहे tan x इज इक्वल टू tan ऑफ अल्फा असेल तर काय होऊन जातं x इज इक्वल टू n पाय प्लस अल्फा वेर
n बिलॉंग्स टू z हा कन्सेप्ट होऊन जातो आणि या कन्सेप्टचाच यूज करायचा आहे. तर नेक्स्ट लाईनला tan थीटा इक्वल टू tan अल्फा असेल तर थीटा इक्वल टू n पाय प्लस अल्फा वेर n बिलॉंग्स टू z आहे. तर म्हणजेच हेच कन्सेप्ट जो कसा एक्सप्रेस करता येईल हा, तर tan 3 थीटा इक्वल टू tan ऑफ 3 पाय बाय 4 इक्वल टू 3 थीटा इक्वल टू n पाय प्लस 3 पाय बाय 4 वेर n बिलॉंग्स टू z. आणि इथं थीटाची व्हॅल्यू काढण्यासाठी थ्रूआउट काय करतोय 3 ने डिवाइड करतोय. तर 3 ने डिवाइड करून थीटा राहील n पाय बाय 3 होईल आणि याला 3 ने डिवाइड केलं तर 3 ला ते डिवाइड केलेलं 3 कॅन्सल होऊन पाय बाय 4 राहील आणि n बिलॉंग्स टू z मात्र होईल. तर हे आपलं सोल्युशन होईल tan ऑफ 3 थीटा इक्वल टू -1 चा. तर बघूया नेक्स्ट एक्झाम्पल काय होतं नेमकं त्याच्यामध्ये सोल्युशन. आता इथं साइन ऑफ 4 थीटा इक्वल टू √3/2 चं जनरल सोल्युशन फाइंड आउट करायचं. मग हे आहे असे एक्झाम्पल लिहून घेतोय, पण √3 कधी असतंय पाय बाय 3 ला असतंय साइन मध्ये. तर हेच साइन ऑफ 4 थीटा इक्वल टू √3/2 हे साइन ऑफ पाय बाय 3 लिहिता येईल. म्हणजेच हे काय झालं साइन ऑफ x इक्वल टू साइन अल्फा आणि साइन ऑफ x इक्वल टू साइन अल्फा असेल तर x इज इक्वल टू काय होईल n पाय प्लस -1/n इंटू अल्फा वेर n बिलॉंग्स टू z. आणि x च्या ऐवजी आता काय येईल आपलं 4 थीटा होईल. तर त्याप्रमाणे काय सोल्युशन होतंय बघूया. तर साइन ऑफ x म्हणजे साइन ऑफ 4 थीटा इक्वल टू साइन ऑफ पाय बाय 3 म्हणजेच x इज इक्वल टू n पाय प्लस -1/n इंटू पाय बाय 3 वेर n बिलॉंग्स टू z. आता इथं 4 थीटा आहे पण थीटाची व्हॅल्यू काढण्यासाठी डिवाइड थ्रूआउट बाय 4 करावं लागेल. म्हणजे इथं थीटा होईल n पाय बाय 4 होईल आणि इथं 4 ने डिवाइड केलं तर हे आहे असं, पण पाय बाय 3 अपॉन 4 काय होईल पाय बाय 12 होईल. आणि हे आपलं सोल्युशन कशाचं होईल साइन ऑफ 4 थीटा इक्वल टू √3/2 चं. तर अशा प्रकारे काय होईल आपल्याला जनरल सोल्युशनचे बरेचसे एक्झाम्पल बघितलेत आणि आपल्याला पुन्हा पुढच्या लेक्चरला काय करायचंय एक्सरसाइज जो आहे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनचा 3.1 तर त्याचं पण सोल्युशन मध्ये आपण काय करणार आहे प्रिन्सिपल सोल्युशन आणि जनरल सोल्युशन ही आयडिया आपण बघणार आहे.